इंद्रायणीचं पसायदान दिनांक 29 जुलै. संस्कृती गप्प कशी. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक सौ श्रद्धा सचिन डवाळकर. पाप, घोटाळा, विकृती अशा तत्सम आणि तद्भव असत्प्रवृत्तीच्या वाट्याला सतत अवहेलना, कुचंबना आणि विटंबना येण्याचा पौराणिक काळ केव्हाच इतिहास जमा झाला होता. ह्या आणि अशा असत् प्रवृत्तीच्या वाट्याला येणारी रोजची प्रचंड प्रतिष्ठा पाहून या असत् प्रवृत्तीही सैरभैर झाल्या. या सैरभैर अवस्थेतच त्यांची एकदा गाठभेट पडली आणि न राहून पाप बोलू लागलं, स्वतःची व्यथा सांगू लागलं. सगळ्या सत्प्रवृत्तींचा जन्म होऊन त्या भरात आणि बहरात आल्या होत्या. सदाचार, सद्विचार आणि सदुच्चार यांचं सुवर्ण युगही ऐन बहरात होतं. मी आणि माझ्यासारख्या सगळ्या सत्प्रवृत्ती जन्मपूर्व अवस्थेत सुप्त होतो. त्या सुप्तावस्थेत आम्ही सुखी समाधानी होतो, कारण कुणाच्याही दुःखाला, असमाधानाला आम्ही कारणीभूत ठरलो नव्हतो. पण सगळ्या सत्प्रवृत्तींनी खूपच आग्रह धरला. पुण्याचं मोल कळण्यासाठी थोडे तरी पाप हवं. मी जन्म घ्यावा म्हणून पुण्यही उपोषणाला बसलं. पुण्याला मरण नसण्याच्या काळातही पुण्य आमरण उपोषणाला बसलं. पुण्याच्या उपोषणाचा मोठा थाटमाट होता. त्याचा उपोषण मंडप रत्नजडित विस्तीर्ण असा होता. पुण्याच्या उपोषणाला नैतिक समर्थन देण्यासाठी इतर सगळ्या सत्प्रवृत्तींनी साखळी उपोषण मांडण्याची रत्नखचित योजना केली होती. मी दिडमूड झालो होतो. जन्मपूर्व अवस्थेतल्या सगळ्या सुप्त असत्प्रवृत्ती माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, पुण्य मेलं बिलं तर त्याचं पाप तुझ्यावर येईल. त्यावर मी म्हणालो, पुण्य तर अमर आहे. त्यावर असत्प्रवृत्ती म्हणाल्या, सत्प्रवृत्तींनी पुण्याला मारून टाकलं तर. सगळ्या सत्प्रवृत्ती अगदी उच्छृंखल झालेल्या आहेत. तू जन्म घेच, मग आमचाही जन्माचा मार्ग मोकळा होईल. आम्हालाही सत्प्रवृत्तींचं जग बघता येईल. हे सगळं पाहून ऐकून माझा नाईलाज होऊ लागला. पुण्याची प्रकृती ही चिंताजनक झाली होती. रत्नजडित सुवर्णाच्या चषकात कल्पवृक्षांच्या फळांचा ताजा मधुर रस घेऊन मीच पुण्याचं उपोषण सोडवण्यासाठी गेलो. पुण्याला उपोषण मुक्त होण्यासाठी मी विनम्र अनुनय केला. पण मी अट घातली, माझा जन्म व्हायचा असेल तर माझं मरणही अटळ असलं पाहिजे. मी जर मेलो नाही तर माझी हत्या व्हायला हवी. माझी हत्या झाली नाही तर मला आत्महत्या करता यायला हवी. पण आज मला सांगण्यात येतं, आत्महत्या करणं पाप आहे. ते पाप करायलाही मी कचरतो आणि पुण्याच्या पडद्याआड वाढत असलेलं पाप पाहून मीही घाबरतो. पापाचं पुराण संपत तोच घोटाळाही घोटाळत बोलू लागला. जीवनात किंचित गंमत हवी. किंचित गमतीत थोडी मोठी मौज असते. म्हणून किंचित घोटाळ्यानंच या किंचित घोटाळ्याचा जन्म झाला. पण आज घोटाळ्यांचं अजराक पाहून हा किंचित घोटाळाही मोठ्या घोटाळ्यात पडला आहे. आणि घोटाळे करणाऱ्यांभोवती लोक घोटाळत असलेले पाहून घोटाळ्यानं आता कोणत्या घोटाळ्यात पडावं, या घोटाळ्याला पडलेल्या प्रश्नातच हा घोटाळा घोटाळत आहे. घोटाळ्याचं हे घोटाळणं सुरू असतानाच विकृती सुसंस्कृत शब्दात तिच्या जखमा बोलू लागली. संस्कृतीचं मोल कळावं म्हणूनही माझा जन्म असाच झाला. माझ्या जन्माच्या वेळी संस्कृती सुईण म्हणून होती. विकृतीचं स्वरूप किती भयानक असतं हे मी जगाला अनेकदा दाखवून दिलं. निरो नावाचा रोमचा सम्राट होता. त्यानं स्वतःच रोमला आग लावली. सगळं रोम जळत होतं आणि हा निरो आसुरी आनंदानं फिडल वाजवत होता. दिनांक 19 जुलै 64 रोम जळून खाक झालं. आज अनेक राजकीय पुढाऱ्यांनी देशात भ्रष्टाचाराची आग लावली आहे. त्यात देश जळतो आहे. राजकीय पुढारी स्वतःची पोळी त्या आगेवर शेकून घेत आहेत आणि लोक म्हणतात,
भ्रष्टाचाराशिवाय देश चालेल तरी कसा? माझ्या विकृतीची मती गुंग होते आणि मला प्रश्न पडतो, संस्कृती गप्प कशी?